तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. मित्रांनो, बीटमार्क आणि शेकीपॅड तुम्ही अलाइड मशीनमध्ये इम्पोर्ट करून घेतले असतील. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, इथून सर्वात अशा प्रकारे बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. याच्यात मी काही ग्रुप तुम्हाला आधीच ॲड करून दिलेले आहे. आता याच्यात काय चेंजेस करायचं, कुठं काय करायचं ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ लाईक करा. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन कोणी आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आहे त्याला ऑलवेज सेट करून टाका. कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम शार्ट पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर सर्वात आधी काय करायचं आहे भावना, आपल्याला इथून काय करायचं, ग्रुप एडिट करून घेऊ. सर्वात आधी इथं काय करायचं आहे, एक म्हणजे खालचा ग्रुप 5 नंबरचा जे काय दिसत असेल ते सोडून द्यायचं आहे आणि ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आणि इथून जे काय फोटो आहे ते फोटो डिलीट करायचा आहे. प्लस क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा या तुमच्या बहिणीचा किंवा कोणाचा पण फोटो अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता. आणि याला काय करायचं आहे, जिथपर्यंत आपला लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आता बघू शकता हे झालेला आहे आपला फोटो पहिला ॲड. आता अशाच प्रकारे काय करायचं आहे, इथून जे काही ग्रुप 2 नंबरचा दिसत असेल त्याला पण एडिट करून घ्यायचं आहे. जे काही फोटो आहे ते डिलीट करायचं आहे आणि इथून काय करायचं आहे, दुसरा फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. असं दाबून धरायचं आणि जे काही लेअर आहे त्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे आणि फोटोला असं सेट करून घ्यायचं आहे. बरोबर सेट करून घेतल्यानंतर काय करायचं, याला शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं लेअरच्या हिशोबात. आणि अशा प्रकारे आता काय करायचं, तुम्ही हे सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत. आणि असे काही ग्रुप जर खुजे झाले तर काय करायचे, पुढच्या बीटला जिथपर्यंत आपले बाकीचे ग्रुप आहेत तिथं यायचं आहे आणि इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. ग्रुपला काय नाही, टॉप लेवलचा व्हिडिओ होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे, बघू शकता. तर आता इथून पुढे काय करायचं आहे, फुल कापली एरियामध्ये फोटो ॲड करायचे आहेत. तर इथून काय करतो, मी अशा प्रकारे एक फोटो घेतो, वर 3 लाईन क्लिक करतो, फुल कापली एरियामध्ये फोटो अशा प्रकारे लावून घ्यायचो. आणि याला काय करायचं आहे, जितक्यापर्यंत पुढची बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आणि इथून काय करतो, अशा प्रकारे जे काही फोटो आहेत तर ते ॲड करून घेतो शेवटपर्यंत. अशा प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहेत. आता ग्रुप एडिट करायचं तेवढं तुम्हाला समजत असेल तर ग्रुप एडिट करून घ्या आणि हे फोटो ॲड करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत. तर त्यानंतर काय करायचं आहे, एवढीच स्टार्टिंग राहायचं आहे, सिलेक्शन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला असेल, ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे. पुढच्या बीटला जायचं आहे, इथून थोडंसं एक्स्ट्रा कट होत आहे ते इथून कट मारून घ्यायचं अशा प्रकारे. तर एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, पुढे जायचं आहे आपल्याला. जिथून आपले ग्रुप जिथं संपत आहेत, कुठं संपत आहेत बघू शकता, 19.13च्या बीटला यायचं आहे. परत असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून एक तुम्हाला मी व्हिडिओ दिला असेल, ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं, त्या व्हिडिओवर एकदा क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर ब्रँडिंगच्या यायचं दाबायचं आहे आणि इथे 2 नंबरला जे काही लाईटिंगचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आणि इथे स्क्रीनचा ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला 1 नंबरला, त्यावर एकदा क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, याच्यावर एकदा डब्यावर क्लिक करायचं आहे, इथून कॉपी करून घ्यायचं आहे हेच व्हिडिओ. त्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे, इथून पेस्ट करून घ्यायचं आहे. डबल पुढच्या बीटला जायचं आहे, इथून करायचं आहे पेस्ट. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला शेकीपॅड लिहायचं आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. आता म्हणजे काय शेकीपॅड आहे ते ओपन करायचं आहे आणि एकच फोटो आहे आपला आणि एकच फोटोचा इफेक्ट आपल्याला फक्त एक आहे याला द्यायचा आहे. तर हे काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या अशी क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर इथं क्लिक करायचं आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, थोडंसं मी असं बारीक करून घेतो म्हणजे कसं सोपं जाईल. आता बघू शकता, इथं ग्रुप संपल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून पुढचे जे काही फुल कापी एरियामध्ये फोटो होते तर त्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आता हे जे काही 3 फोटो होते तर आपले फुल कापी एरियामधले त्या 3 फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचं आहे तुम्ही. तर अशा प्रकारे हे अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, थोडी लायटिंगला यायचं आहे. प्लगच्या शेकी करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही बॉर्डर मी दिली असेल ती बॉर्डर ॲड करायची अशा प्रकारे. त्यानंतर डबल ब्लेंडिंग जायचं आहे, लायटिंग जायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि या बॉर्डरला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाली. आता हे डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे, वर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा हे व्हिडिओ गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे. आणि भेटत आहे का मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.